मी एक प्रसंग तुम्हाला सांगतो। हिंदू या इंग्रजी दैनिकाचे संपादक अर्थात तत्कालीन संपादक पी साईनाथ एकदा नागपूरला माझ्याकडे आले होते आणि त्यांनी मला प्रश्न केला की पश्चिम विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावरती आत्महत्या होत आहेत आणि पूर्व विदर्भात म्हणजे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या भागात मात्र नाटकांचा सीझन सुरू आहे। हजारो लोक आपापल्या गावांमध्ये नाटकं पाहतात। दिवसा मंडई असते, जत्रा असते आणि रात्री नाटकं असतात। एका गावात एक नाटक नाही तर पी साईनाथ हे माझ्याकडे जेव्हा आले त्याच्या आदल्या रात्री ते गडचिरोली जिल्ह्यातील अशा एका गावात गेले होते की त्या गावामध्ये रात्री 9 नाटके होती आणि प्रत्येक प्रयोग हा हाऊसफुल होता। कोणीही फुकटात नाटक बघत नव्हतं। त्यांनी मला असा प्रश्न केला की पश्चिम विदर्भामध्ये एकीकडे शेतकरी आत्महत्या करतात आणि या तुमच्या भागात मात्र लोक आनंदाचा उत्सव करत आहेत, हे कशामुळे असेल? मी त्यांना असं म्हणालो की सर, तुम्ही अर्थशास्त्राचे अभ्यासक आणि पत्रकार आहात, पण आपल्याकडे मागासलेले आणि पुढारलेले या शब्दांच्या ज्या व्याख्या आहेत या व्याख्या बदलायला पाहिजेत। एखाद्या समाजात जर मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या होत असतील तर तो समाज नक्कीच समस्याग्रस्त आहे आणि समस्याग्रस्त असणे हे कोणत्याही पुढारलेल्या समाजाचं लक्षण असू शकत नाही। आणि जर पूर्व विदर्भामध्ये लोक आत्महत्या करत नसतील, एकही आत्महत्या नसेल आणि उलट लोक ते आनंदोत्सव साजरा करत असतील, याचा अर्थ ते पुढारलेले आहेत। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राच्या प्रादेशिक संरचनेमध्ये सगळ्यात शेवटचा विभाग हा विदर्भाचा आहे। उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत तो मागासलेला आहे। त्यातही अमरावती, अकोला, बुलढाणा हा जो पश्चिम विदर्भ आहे हा स्वतःला पुढारलेला समजतो आणि चंद्रपूर, गडचिरोली हा जो पूर्व विदर्भ आहे, ज्याला आम्ही झाडीपट्टी म्हणतो, तो मागासलेला आहे। या भागात अधिकाधिक आदिवासी आहेत। आदिवासींची जीवनशैली ही निसर्गाशी अत्यंत जवळीक साधणारी आहे। ते जंगलाला, अरण्याला, झाडाझुडपांना आपल्यापेक्षा वेगळं मानत नाहीत, त्याची ते लूट करत नाहीत आणि म्हणून आज जगामध्ये जे पर्यावरणाचे प्रश्न निर्माण झालेले आहेत, सामाजिक प्रश्न निर्माण झालेले आहेत, भ्रष्टाचाराचे असतील, शोषणाचे असतील, स्त्री पुरुष विषमतेचे असतील, हे प्रश्न आदिवासी समाजात दिसत नाहीत, आढळत नाहीत। याचं कारण पूर्व विदर्भामध्ये आदिवासी आणि गैर आदिवासी यांच्या जीवनशैलीवरती आदिवासींच्या विचारांचा, त्यांच्या निसर्गाकडे पाहण्याच्या दृष्टीचा प्रभाव पडलेला आपल्याला दिसतो आणि म्हणून आदिवासी हे मुख्य प्रवाहातील आहेत असं मला वाटतं। अलीकडेच माझं जे एक पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे, आदिवासी साहित्य एक अभ्यास, तर हे संपादित पुस्तक आहे आणि या पुस्तकाचं मुख्य प्रतिपाद्य किंवा मुख्य गृहीतक हे आहे की साहित्यात सुद्धा अनेक प्रवाह असले तर आदिवासी साहित्याचा प्रवाह हाच मुख्य प्रवाह आहे। या पुस्तकामध्ये अनेक लेखकांनी लेखन केलेलं आहे। साहित्याचे अभ्यासक आहेत, त्याचप्रमाणे पत्रकार आहेत। देवेंद्र गावंडे लोकसत्ताचे संपादक आहेत। त्यांनी आदिवासींच्या संदर्भात वन कायद्याविषयी या पुस्तकात लेख लिहिलेला आहे। मोहन हिराबाई हिरालाल जे अलीकडेच दिवंगत झाले, त्यांनी लेखामेंढा या गावामध्ये जी काही एक मोठी चळवळ त्यांनी उभारलेली होती, मावा नाटे मावा राज, हे कसं शक्य झालं, हे कसं यशस्वी झालं अभियान, त्याविषयी त्यांनी लेख लिहिलेला आहे। त्याचप्रमाणे आदिवासींचं लोकसाहित्य, आदिवासींच्या एकूण साहित्यातील कोणते प्रश्न आहेत, त्यांचं सामर्थ्य काय आहे, त्यांची आदिमता, त्यांचा मध्ययुगीन संघर्ष आणि अलीकडे 90 नंतरच्या एकूण जागतिकीकरणानंतर जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याचीही चर्चा या पुस्तकात केलेली आहे। कोल्हापूरच्या भाषा विकास संस्थेने प्रसिद्ध केलेले हे पुस्तक आपण नक्की घ्या आणि त्यावर चर्चा करा, एवढंच मला तुमचं सांगणं आहे। धन्यवाद।